तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 1 सप्टेंबर. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर राज्यामध्ये आता जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कसा राहणार आहे, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचे वातावरण कसे राहील, याबद्दल संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक बी नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण सध्या अ, पाऊस काय उघडणार नाही. राज्यामध्ये रोज पाऊस पडेल. परंतु हा जो पाऊस सध्या पडत आहे, हा पाऊस फक्त दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानच आपल्या या ठिकाणी राज्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. कारण की सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि राज्यामध्ये आता उद्या आहे 1 सप्टेंबर. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये जे आहे आपल्याला जसं की आता आज आहे 31 ऑगस्ट. आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील. तर आज रात्रीच्याला आपलं जे आहे जसं की अ, बीड जिल्हा, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, माजलगाव, लातूर, सोलापूर, धाराशिव आणि केज, जामखेड, परळी, अहमदपूर, उदगीर, देगरूर, पेठ, बार्शी आणि या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इतर सगळीकडे जे आपलं हवामान कोरडे राहील. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच आपल्याला जे आहे जसं की आता उद्या पहाटेच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान थोडंफार नागपूर आणि चंद्रपूर भागामध्ये पाऊस राहील. आणि सकाळच्या दरम्यान राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील. उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे शेतकऱ्यांना आपली काही जी शेतीची कामे करायची असेल, तर ती कामे जे आहे शेतकऱ्यांनी आपली जे आहे दुपारपर्यंत करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण जे आहे जवळजवळ 8 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो, की राज्यामध्ये 8 तारखेपर्यंत पाऊस राहील आणि त्यानंतर 8 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर हा कमी होईल. म्हणजे पावसाला जे आहे उघडीप राहील 8 तारखेच्या नंतर. राज्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस आपल्याला रोज जे आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानच राहील. कारण की सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान कोल्ड राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही शेतीची कामे करायची असेल दुपारपर्यंत आपली शेतीची कामे करू शकतात. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, आता जे आहे उद्याच्या दरम्यान उद्यासुद्धा आपलं तसेच वातावरण राहणार आहे. उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे सगळीकडे कोल्ड राहील. फक्त ढगाळ वातावरण राहील, पण पाऊस राहणार नाही दुपारपर्यंत. आणि दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपारी 2-3च्या दरम्यान जे आहे विदर्भातील संपूर्ण भागामध्ये, तसेच मराठवाडा झालं, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, खान्देश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रीपर्यंत जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा जो पाऊस आहे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जास्त राहील. त्यामध्ये जे आहे नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशिम, पुष्प या परिसरामध्ये आपल्या शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान जे आपला दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. खान्देच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या जे जळगाव जिल्हा, चाळीसगाव, मालेगाव, नंदुरबार आणि धुळे या परिसरामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच नाशिकच्या भागामध्ये जे आहे, तसेच मुंबई, पुणे, कोकणपट्टी या सगळ्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान जे आहे आपल्याला पावसाची शक्यता राहील. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. तर मराठवाड्यामध्ये आपलं जसं की छत्रपती संभाजीनगर जिल्हा झालं, जालना, माजलगाव, बीड, गेवराई, तसेच केज, परळी, परभणी, मानवत, पाथरी, सेलू, नांदेड, हिंगोली, अहमदपूर आणि जे आहे लातूर, धाराशिव आणि बार्शी, पेठ, करमाळा, जामखेड आणि केज, तसेच अहिल्यानगर जिल्हा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे पावसाला जे आहे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे 5 आणि 6च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपलं जे आहे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.
आणि हा जो पाऊस आपला उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान राहील. रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा झालं, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, विदर्भातील जिल्ह्यामध्ये या भागामध्ये फक्त दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यानच पाऊस राहील. रात्रीच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. रात्री फक्त जे आहे खांद्याच्या परिसरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. त्या भागामध्ये थोडंफार सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस राहील, धाराशिवच्या परिसरामध्ये सुद्धा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस आहे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान, उद्या फक्त मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील आणि मध्यरात्रीच्या नंतर पुन्हा एकदा हवामान कोल्ड राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता संपूर्ण जे आहे हवामान अंदाज. उद्याच्या दरम्यान पाऊस कोणत्या भागामध्ये राहील, कधी पाऊस पडणार याचा संपूर्ण हवामान अंदाज. तर राज्यामध्ये जे आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान राहील. मराठवाड्यामध्ये सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत पाऊस राहील. खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे सायंकाळपासून ते रात्री दरम्यान पाऊस राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे 1 सप्टेंबर 2, 3 म्हणजे जवळजवळ राज्यामध्ये जे आपला 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि 8 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी पूर्णपणे कमी होईल. सगळीकडे जे आपलं हवामान कोल्ड राहील 8 तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 10 तारखेपर्यंत, म्हणजे 3 दिवस फक्त पावसाला उघडीप राहील. आणि त्यानंतर जे आहे 11 तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. त्यानंतर 12 तारखेला सुद्धा जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील. 13 तारखेसुद्धा राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहील. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला हा पाऊस आपला जे आहे सप्टेंबरच्या 1 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 7 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता राहील. हा पाऊस फक्त दुपारनंतर सुरू होईल आणि रात्रीपर्यंत राहील आणि सकाळच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. आणि 8 तारखेपासून म्हणजे 8, 9, 10 आणि 10 आणि 11 समजा 11 तारखेपर्यंत राज्यातील जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील. म्हणजे कडक ऊन पडेल, ढगाळ वातावरणसुद्धा राहणार नाही 3 दिवस. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना काही आपली शेतीची कामे करायची असेल तर लवकर या ठिकाणी शेतीची कामे करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या तालुक्याचा किंवा गावाचा म्हणजे कुठला हवामान अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज सांगतो तो आपला अंदाज या ठिकाणी 100% या ठिकाणी खरा ठरतो. कारण की आपण राज्यामध्ये सांगितलं होतं की आधीच शेतकऱ्यांना सूचना दिली होती की 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील 1 सप्टेंबरपासून ते 8 तारखेपर्यंत. आणि हा पाऊस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या. आणि राज्यामध्ये